नमस्कार मित्रांनो, आज आपण काही बघणार आहोत ट्रॅव्हलिंग टिप्स. अर्थातच प्रवासाला निघताना काही महत्त्वाच्या बाबी की ज्यामुळे आपल्याला प्रवास आपला हा सहज होईल. तर मी म्हणजे यातला काही तज्ज्ञ नाही आहे किंवा मला फार काय माहीत नाही, परंतु प्रवासामध्ये काय काय घ्यावं, काय काय करावं, कोणकोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि कोणकोणत्या पद्धतीतून जावं लागतं, बस मला माझ्या या अनुभवातून जे काही कळलं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ते सगळंच महत्त्वाचे असं नाही आहे, तर काही गोष्टी आहेत की ज्या आपण प्रवासाला निघताना केल्या पाहिजेत. एक अंदाज यामुळे कदाचित आपल्याला बांधता येईल की मी कोणती पूर्वतयारी प्रवासाला निघताना करायची आहे. सगळ्यात पहिले तर आपली आयडेंटिटी जी असणार आहे, आधार कार्ड असेल किंवा फोटो प्रूफ जर कुठला असेल तर तो आपल्याला सोबत ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणची सर्वसाधारण माहिती, म्हणजे ज्याला आपण प्लॅनिंग म्हणूया, जसं की हॉटेल्स, प्रवासाचा मार्ग कोणता आहे, अंतर किती आहे, आर्थिक बाबी कोणकोणत्या असणं लागणार आहेत, त्यानंतर सोबतच्यांची माहिती, आपल्यासोबत कोण कोण होणार आहे त्यासुद्धा बाबींची माहिती तिथे आपल्याला घ्यायची. प्रवासामध्ये सगळे पैसे एकाच ठिकाणी ठेवायचे नाही आहे. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, थोडे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आपली बॅग ही जास्त जड नको, नाकापेक्षा मोती जड असं होता कामा नये. हलके फुलके परंतु जास्त सामान असणारी बॅग सोबत घ्यायची आहे. बॅगमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत, त्यापैकी एखाद्या पाऊच किटमध्ये फर्स्ट एड, जसं की छोट्या स्टिकी आणि पट्ट्या, बँडेज, पेन किलर, आयोडेक्स, पेन बाम, हातपाय डोकेदुखी, मळमळ, उलटी, ताप यांच्यासाठीच्या टॅबलेट्स त्या ठिकाणी घ्यायला हरकत नाही. खरचटणे, काटे टोचणे इत्यादी लहान सहान जखमांसाठी अँटीसेप्टिक मलम आणि वैयक्तिक छोटी स्वरूपाची काही औषधे असतील, वैयक्तिक आपल्याला काही त्रास असेल, ॲलर्जी इत्यादीसाठीचं टॅबलेट तुम्ही सोबत ठेवू शकता. सोबत एक सुई धागा घेऊन ठेवायचा, त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण बाहेर गेल्यानंतर पब्लिक वॉशरूम्स वापरतो तेव्हा हँड किटमध्ये सॅनिटायझर, हँडवॉश, पेपर सोप, टिश्यू पेपर्स यासारख्या गोष्टी आवश्यकतेने घ्यायला हरकत नाही. हँडबॅग असं असावं की ज्यामध्ये एक छोटंसं पाऊच आपण ज्याला म्हणतो, यात फेसवॉश, कंगवा, पावडर, वेट वाईप्स, हवा असेल तर डिओ, त्यानंतर सेफ्टी पिन्स, मुलींसाठी असेल तर टिकल्या इत्यादी आवडीप्रमाणे सौंदर्य प्रसाधनं आपण घेऊ शकतो, त्या घ्यायला हरकत नाही. आणि वेळेनुसार मुलींसाठी, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स घेऊन ठेवायला हरकत नाही. त्यानंतर पायासाठी फ्लोटर्स, स्पोर्ट्स शूज घालायला स्लीपर्स, एक मल्टीपर्पज स्कार्फ, स्टोल किंवा शाल आपण ज्याला म्हणूयात ते ठेवायला हरकत नाही. कपडे शक्यतोवर फुल स्लीव्जेस वापरावेत. सोबत एखादी पावसाचे दिवस असले तर छत्री, रेनकोट आवश्यक ठेवणे. सहज पटकन काढता येईल असं पेपर स्प्रे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोबत घ्यायला हरकत नाही. सोबतच पचन होतील अशा गोष्टी आपण प्रवासात खायला सोबत घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याचा त्रास आपल्या पोटावर होणार नाही. शक्यतोवर आपण घरूनच आपला आहार सोबत घेऊन जायचा आहे जर थोडासा प्रवास असेल तर. त्यामध्ये तुम्ही जर दूरचा प्रवास करायचा असेल तर खराब होणार नाही असे खाकरा, राजगिरा, बेसन किंवा खोबरा लाडू किंवा डिंक लाडू, यामध्ये कुठले 1-2 प्रकारचे लाडू तुम्ही सोबत घेऊ शकता. चुरमुऱ्याचा चिवडा, वाटी केक, सुकामेवा किंवा बिस्किट्स हे सोबत ठेवायला हरकत नाही. महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वस्तू तिथे सोबत खाण्यापिण्याच्या नेतोय तर त्यासाठी प्लास्टिकच्या 1-2 पिशव्या वेस्ट टाकायला तिथे हरकत नाही. सोबत पेन, छोटी डायरी, नोटपॅड, मोबाईल चार्जर, मोबाईलसाठी गळ्यातली पिशवी जर असेल तर ते घ्यायला हरकत नाही. कॅप, गॉगल, पाण्याच्या बॉटल ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण सोबत ठेवणे गरजेचे आहेत. प्रवासामध्ये कधी एकटं जर पडलो आपण तर सतत बुद्धीचा वापर करून आपण लोकल व्यक्तींची तिथे मदत घेऊ शकतो, मी कुठे अडकले काय वगैरे या संदर्भात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आपत्कालीन नंबर 112 आणि पोलिसांची मदत लागली तर 100 आणि ॲम्ब्युलन्स 108 या नंबरवर आपल्याला मदत मिळू शकते किंवा मदत मिळते, ती लक्षात ठेवायची आहे. मोबाईलमध्ये ऑफलाईन मॅपसुद्धा डाउनलोड आपण करून ठेवायला हरकत नाही. आपल्या जवळच्या मित्रांचे आणि परिवारातील काही सदस्यांचे नंबरसुद्धा आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला त्यांची मदत संकट काळामध्ये पडू शकते.
आणि ती मदत लागली तर त्या परिस्थितीनुसार तुम्हाला ते मदतही करू शकतात. विशेष म्हणजे आपला मोबाईल सगळ्यात महत्त्वाचा सांभाळून ठेवायचा आहे. आता यामध्ये मला जे सुचलं ते मी आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. यामध्ये आणखी काही तुम्हाला जर वाटत असेल तर ते तुम्ही आपल्या परिस्थिती आणि सोयीनुसार सोबत घेऊ शकाल. हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटला प्रवासाला निघताना, म्हणून मी आपल्यासोबत शेअर केलं. यानंतर आपल्याला जर काही वाटलं असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकू शकाल. थँक्यू सो मच.